नमस्कार सगळ्यांना, मी प्रीती. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर कालचा हा व्हिडिओ आहे. काल शूट वगैरे करून ठेवला होता, पण टाकायचा राहिला होता. तर काल काय जमलंच नाही. काल थोडंसं तब्येत पण बरोबर नव्हती आणि त्यात आदित्यची सुद्धा तब्येत थोडीशी बरोबर नव्हती. त्यामुळं मग म्हटलं काल काय व्हिडिओ टाकलाच नाही आणि ह्याच्या आधी पण 2 ते 3 दिवस झालं व्हिडिओ टाकण्यात आलेच नाहीत यूट्यूबवरती. तर म्हटलं आज टाकावा. आणि आज एकादशी आहे, तर सर्वात आधी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर हा कालचा व्हिडिओ आहे. तर काल जेवणामध्ये छानपैकी असं मिरचीचा ठेचा बनवला होता. त्याचसोबत मसुऱ्याची सुकी भाजी बनवली होती आणि चपात्या. तर असं कालचं जेवण होतं. तर त्याच जेवणामध्ये बघू शकताय ठेचा बनवला होता. तर जे काय ठेचा बनवायसाठी साहित्य लागतं रेसिपीला ते घेतलं. त्यासोबत थोडा लसूण घेतला, 2 ते 3 लसणाचे असे बारीक बारीक काठ घेतले आणि त्यानंतर छानपैकी असा लसूण सोलून घेतला. तर लसूण छान सोलून घेतला, त्याचं जे काय साल असेल ते काढून घेतला आणि त्यानंतर मसुऱ्याची डाळीची सुकी भाजी बनवायची होती. तर त्यासाठी 2 ते 3 वेळा छानपैकी अशी डाळ धुवून घेतली पाण्याने. तर कसं असतं त्याच्यावर काड्या वगैरे काही असतं डाळीमध्ये, तर ते 1-2 वेळा छानपैकी असं धुवून घेतलं ना, तर बघू शकताय तुम्ही सगळं त्याची काय घाण होती ती सगळी निघून गेली. आणि नंतर एक 10 मिनटं पाण्यामध्ये छानपैकी भिजत ठेवली ती डाळ. आणि त्यानंतर त्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते पण घेतलं होतं. तर कांदा चिरून घेतला, असा 2 कांदे घेतले मीडियम आकाराचे आणि बारीकपैकी असं कट करून घेतले कांदे. तर मसुराची डाळ असू द्या किंवा आपण कोणत्याही डाळीच्या जर भाज्या केल्या ना, सुक्या भाज्या, तर त्या भाज्यांना सर्वात जास्त जर कांदा वगैरे असेल ना तर छान लागतात त्या भाज्या. तर मी नेहमी कोणतीही डाळ असू द्या, मसुराची असू द्या, तुरीची, परत मूग डाळ, सुक्या जर भाज्या बनवायच्या असेल ना तर त्याला जास्त कांदा यूज करते. तर इथं 2 कांदे घेतले होते मी आणि छानपैकी अशी कढई तापायला ठेवली. त्यानंतर तेल टाकलं. तर तेल थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर जो कांदा चिरून घेतला होता, बारीक कट केला, तो कांदा त्यात टाकला आणि बारीक छान असं लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला व्यवस्थित. भाज्या वगैरे कुठलाही असू द्या किंवा कांदा आपण ज्या पदार्थामध्ये टाकतो, जर कांदा व्यवस्थित नाही भाजला, कच्चा राहिला, तर मग ते खाताना व्यवस्थित लागत नाही आणि कचकच लागतं. तर कांदा छानपैकी भाजून घेतला आणि त्यानंतर त्यात जो लसूण मगाशी मी मिरच्याच्या ठेच्यासाठी आणि मसुरीच्या डाळीसाठी जो सोलून घेतला होता, त्याचा तो बारीक ठेचला होता आणि तो पण त्यात टाकला. आणि त्यानंतर जो मसाला होता तो माझ्याकडे पनीर मसाला आहे, तर पनीर मसाला टाकला. माझ्याकडे आता बाकीचे जे काही मसाले होते ते संपले होते. तर म्हटलं आता बाहेर पाऊस पण चालू होता आणि पावसात मसाले वगैरे जाऊन आणायचं शक्य नव्हतं. तर जो मसाला होता थोडासा तो टाकला, पनीर मसाला. आणि त्यानंतर घरगुती मसाला, काळं तिखट जे असतं आपलं ते टाकलं. आणि त्यानंतर जे डाळ भिजू घातली होती 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये, ती पण टाकली. तर डाळ अशी भिजू घातली ना, कोणत्याही डाळी असू द्या, करायच्या अगोदर असं 10-5 मिनटं भिजू घातल्यानंतर लवकर शिजतात. त्याला शिजायला वगैरे जास्त टाईम लागत नाही. तर तुम्हीसुद्धा कोणत्याही डाळी करायच्या असल्या ना अशा सुक्या, तर आधी 10-5 मिनटं पाण्यात भिजू द्या, नंतर करून बघा, शिजतातसुद्धा लवकर आणि आपल्या तिथंसुद्धा गॅस थोडासा वाचतो. तर शेवटी हळद टाकली थोडीशी आणि पाणी टाकून छानपैकी त्याला शिजू दिलं. थोडंसं पाणी टाकलं, जेवढं हवं असेल तेवढं. जास्त तुम्हाला पातळ वगैरे बनवायची असेल तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता. पण मसुऱ्याची डाळ अशी मला सुक्कीच आवडते, तर आम्हालासुद्धा सगळ्यांना सुक्कीच भाजी आवडते. त्यामुळं थोडंसंच पाणी टाकलं होतं शिजण्यापुरतं आणि मीठ टाकलं आणि मीठ टाकून मग नंतर त्याला एक 10-5 मिनटं छानपैकी शिजू दिलं. तर मसुऱ्याची डाळ शिजत होती, तर नंतर चपात्या बनवायला घेतल्या होत्या. तर कणिकसुद्धा मी अगोदरच मळून ठेवली होती अर्धा तास,
कणिक वगैरे छान भिजली की चपात्यासुद्धा छान होतात. आणि त्यासाठी कणिक अगोदरच मी अर्धा एक तास भिजून ठेवली, मळून ठेवली होती. म्हणजे छान भिजली का आपल्या चपात्यासुद्धा एकदम भारी मऊ लुसलुशीत होतात. तरी आम्ही गावाकडचेच गहू वापरतो. एकदा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, शेतातलेच गहू आम्ही वापरतो. तर स्वयंपाक चालू होता माझा आणि इकडं बाहेर बघू शकता किती पाऊस पडतोय. तो दिवसभर पाऊस काल चालू होता. तर हे पावसाचं आहे, बघू शकता किती पाऊस बाहेर येतोय. चला, पावसाळा चालू आहे म्हटल्यानंतर तर पाऊस येणारच असो. तर ऋतूचं काय, कधी पण पाऊस असो, उन्हाळ्यात पाऊस येतो, हिवाळ्यात पावसाचं काय, ऋतूचं कधी पण बदलतो, त्याचं काय प्रमाणच नाही राहिलं आता. तर इकडं पाऊस चालू होता, स्वयंपाक पण झाला माझा सगळा. मग शेवटी म्हटलं जे तवा गरम होता त्याच तव्यावरती थोड्या ज्या काय मिरच्या मगाशी मी धुवून स्वच्छ पाण्यात ठेवल्या होत्या भिजत, त्या मिरच्या टाकल्या तव्यावरती. आणि नंतर जे काही थोडंफार तेल वगैरे चपात्याला लावून उरलं होतं ते तेल टाकलं आणि छानपैकी मिरच्या अशा तेलामध्ये तळून घेतल्या. तर तुम्हीसुद्धा शेवटी गावाकडं बघा ना, बायका असंच करतात. सगळा स्वयंपाक झाला ना, तर आपल्याला जर मिरचीचा खरडा किंवा ठेचा बनवायचा असेल ना, तर शेवटी तव्यावरतीच भाजून घेतात आणि मग बनवतात. तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी सुद्धा हे सगळं करून घेतलं, मिरचीचा ठेचा बनवला होता. तर सगळ्या मिरच्या अशा तेलामध्ये भाजून घेतल्या आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकले त्याच्यामध्ये. काही जण डायरेक्ट असंच टाकतात, म्हणजे असंच ठेचा बनवतात लसूण वगैरे टाकून. तर शेंगदाणे पण टाकून बघायचे, म्हणजे जो काय आपला ठेचा असतो ना तो तिखट लागत नाही जास्त. मिरच्याचा ठेचा तिखट लागत नाही, त्यासाठी थोडंसं शेंगदाणे पण, कच्चे शेंगदाणे त्यात टाकायचे आणि लसूण थोडा टाकला होता मी. तर खूप छान ठेचा तयार झाला. अगदी कालच आमचा उडालासुद्धा एकदम भारी झालतात. टेस्ट छान होती त्याची चव. तर तुम्हीसुद्धा कच्चे शेंगदाणे टाकून एकदा बघा, म्हणजे तिखट लागत नाही. महत्त्वाचं कसं, तिखट लागत नाही त्यासाठी शेंगदाणे टाकायचे. आणि नंतर थोडंसं मीठ टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. तर चालू तव्यावरसुद्धा आपण म्हणजे मिरच्या ज्यावेळेस आपण भाजतो ना, सगळं साहित्य टाकून तिथंसुद्धा तांब्याने, पूर्वी कसं बायका, तुम्हाला कुणाला माहीत असेलच, तांब्यानेच म्हणजे तो जो काही मिरच्याचा ठेचा होता ना तो असं रगडायचा. जसं आपण पुरण वगैरे वाटतो ना तांब्याने कधी कधी, तसंच हा ठेचासुद्धा रगडायचा. तसा एकदम भारी लागतो खरंच. पण आता माझ्याकडे वेळ नव्हता काल आणि त्यात पाऊससुद्धा चालू होता आणि आदित्यचं पण थोडंसं आजारी असल्यामुळं, वेळ नसल्यामुळं मी मिक्सरमध्येच ठेचा वाटून घेतला. आणि कालच्या जेवणामध्ये बघू शकताय तुम्ही, छानपैकी चपाती, मसुराची डाळ, लोणचं, काकडी आणि ठेचा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.